तुळशी विवाह का केला जातो तर याबद्दल आपल्या पुराणांमध्ये एक पौराणिक कथा आहे। या पौराणिक कथेनुसार वृंदा नावाच्या एका परम सुंदर कन्येचा विवाह जालंधर नावाच्या असुरासोबत झाला। वृंदा ही भगवान श्री हरी विष्णूंची निस्सीम भक्त होती, परंतु तिचा पती जालंधर हा अत्यंत क्रूर असा असुर होता। त्याने संपूर्ण सृष्टीवर हाहाकार माजवला होता। देवतांसोबत सुद्धा त्याने अत्याचार करू लागला होता। वृंदाच्या पतिव्रता संकल्पनामुळेच देवतांना सुद्धा जालंधरला हरवणे खूप कठीण जात होते। शेवटी जालंधराच्या अत्याचारांना त्रस्त होऊन सर्व देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले। तेव्हा भगवान श्री हरी विष्णूंनी जालंधरचा वध करण्यासाठी एक युक्ती केली। त्यांनी जालंधराचे रूप धारण करून ते वृंदेच्या समोर गेले व तिच्या पतिव्रता धर्माचा भंग केला। जसा वृंदेच्या पतिव्रता धर्माचा भंग झाला तसाच जालंधरची शक्ती क्षीण झाली व देवतांनी त्याचा वध केला। ज्यावेळी वृंदाला भगवान विष्णूंच्या या फसवणुकीबद्दल कळाले तेव्हा तिला भयंकर दुःख झाले आणि स्वतःच्या पतीसोबत सती जाताना तिने भगवान विष्णूंना तुम्ही दगड व्हाल असा श्राप दिला। वृंदेच्या भस्म झालेल्या शरीराच्या राखेतून एक सुंदर अशी वनस्पती उगवली, जिला आज आपण तुळस असे म्हणतो। भगवान विष्णूंनी मात्र वृंदेच्या भक्तीचा मान राखण्यासाठी आणि तिच्या श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी तिला वचन दिले की मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह करेन। तेव्हापासून दरवर्षी तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यामुळेच ही परंपरा आज वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आणि आज आमच्या इथे सुद्धा तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे।